नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटणच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बातमी महत्त्वाची आहे। नीटचा पेपर संबंध भारत देशामध्ये फुटला आणि पेपर नीटचा फुटल्यामुळं जेईची परीक्षा असेल, सीईटीची परीक्षा असेल, आपल्या महाराष्ट्रातली कॉमन एंट्रन्स टेस्ट किंवा मग एनडीएचा पेपर असेल, या सगळ्यांवरती हळूहळू क्वेश्चन मार्क लावायला लोक लागले। आणि त्यातच सीईटी सारखी जी परीक्षा आहे, जी आपली महाराष्ट्रातली कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, जी इंजिनिअरिंगला जायला, मेडिकल, फार्मसी, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, टेक्निकल ब्रांचेस आणि नॉन टेक्निकल ब्रांचेसला महाराष्ट्रातल्या गव्हर्मेंट कॉलेजला जाण्यासाठी, नॉन गव्हर्मेंट कॉलेजला सीईटी सेल थ्रू जाण्यासाठी तुम्हाला जी परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेवरती सुद्धा बऱ्याच जणांनी ॲलिगेशन्स लावले। पण हे जे लावलेले ॲलिगेशन्स आहेत हे अत्यंत धादांत आहेत, चुकीच्या आहेत, खोट्या आहेत असा दावा जे आपले महाराष्ट्र शासनाचे कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी सेलचे जे आयुक्त आहेत दिलीप सर देसाई यांनी हा दावा केला। यांनी हे फेटाळून लावले सगळे आरोप आणि हे तितकंच खरं देखील आहे। हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे की जवळपास 2016 पासून महाराष्ट्र राज्य शासनानं कॉमन एंट्रन्स टेस्ट MHT CETचा एक पर्सेंटाईलचा दर्जा दिला। जेईच्या बेसिसवर सीईटीलाही तसंच करण्यात आलं आणि आता तर त्यांनी सीईटीचे दोन ऑप्शन्स आपल्यासाठी दिलेत। जसे जेईची 2 सत्रात परीक्षा होणार, तशी सीईटीची देखील 2 सत्रात परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे। ही या वर्षापासूनची लागू केलेली नवीन योजना आहे। त्यामुळे सीईटी सेलनं कायमच त्यांचे पेपर ट्रान्सपरंट ठेवलेत। सीईटीचा पेपर याच्या आधी कधी फुटलेला नाही आहे, कारण सीईटीचा पेपर हा ऑनलाईन पद्धतीनं घेतला जातो। हा पेपर पेन्सिल बेस नीटसारखा पेपर नसतो, त्यामुळे पेपर ऑनलाईन असतो, कम्प्युटर बेस असतो। त्यामुळे मुलं ऑनलाईन पेपर देतात। त्यांना पेपरच्या आधी जो हॉल तिकीट असतं त्याच्यावर ID पासवर्ड असतो, त्यानुसार लॉग इन ID आणि पासवर्ड टाकला की त्या स्लॉटला मुलांचे पेपर होतात। प्रत्येक दिवशी 2 स्लॉट असतात, मॉर्निंग शिफ्ट असते, आफ्टरनून शिफ्ट असते। त्यामुळं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणारे पेपर वेगवेगळे असतात। पेपर एकसारखा नसतो। मॉर्निंग शिफ्टला आलेला पेपर आफ्टरनून शिफ्टला कम्प्लिटली वेगळा असतो। त्यामुळं पेपर फुटीचा कुठला धोका नाही आणि ऑनलाईन पद्धतीनं पेपर असल्यामुळं पेपर लिकेज पण होत नाही। अशा पद्धतीचे योग्य निर्णय सीईटी सेलनं घेतले असं पण सर देसाई आपल्याला त्या ठिकाणी सांगतायत। आयुक्त आहेत ते आपल्या सीईटी सेलचे आणि त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये नीटची जी टोळी आहे ती सीईटीमध्ये पण आहे का, असे बऱ्याच जणांनी ॲलिगेशन्स लावले होते। त्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर सरदेसाई सरांनी प्रेस कॉन्फरन्स काल घेऊन दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की संबंध महाराष्ट्रामध्ये होणारी सीईटीची परीक्षा अतिशय ट्रान्सपरंट होते आणि पेपर खूप योग्यतेनं चांगले घेतले जातात। त्यामुळे असं काही होत नाही। तेव्हा हे सगळं त्यांनी याच्यातून सांगितलेलं आहे। मागच्या वर्षी तब्बल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्यातल्या 36 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत मागच्या वर्षी। त्यामुळं अतिशय चांगल्या लेवलची परीक्षा होते। हे मागच्या वर्षीचा रिझल्ट आपला PCM ग्रुपचा लास्ट इयरचा हा 16 जूनला त्या ठिकाणी लागलेला होता। तर PCMचा 16 जूनला आणि PCBचा 17 जूनला रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला होता। हे रिझल्ट त्यानंतर लागल्यानंतर PCM ग्रुपला लास्ट इयरचं ते सांगतायत। हे आपल्याला सरदेसाई सरांनी काल प्रेस नोटमध्ये सांगितलं की PCMचा ग्रुप दिलेले रजिस्टर्ड स्टुडंट किती होते, 4,64,263 आणि त्याच्यातून 4,22,000 मुलांना, इथे बघू शकता तुम्ही, 4,22,663 मुलांनी पेपर दिले। 4,64,000 मधून 4,22,000 मुलांनी पेपर दिले। ऑन एन ॲव्हरेज 91.04% मुलं पेपरला त्या ठिकाणी बसलेली पाहायला मिळाली। त्यातून PCM ग्रुपला 100% मिळालेले हे 22 विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत महाराष्ट्र राज्यातून। ओके, मीर विपुल आहे, त्यानंतर सिद्धांत आहे, त्यानंतर पराग आहे, नातू आहे, अथर्व आहे, असे अगदी श्रेया रॉयपर्यंत 22 विद्यार्थी आहेत ज्यांना 100 पैकी 100% पडलेत। पर्सेंटाईल म्हणजे काय, 200 पैकी 200 गुण नाही। ज्या फेजमध्ये, ज्या शिफ्टमध्ये, ज्या सत्रामध्ये मॉर्निंगला असेल किंवा आफ्टरनूनला असेल त्यांची परीक्षा होती, त्या शिफ्टमध्ये त्यांचा पहिला रँक आहे। इट इज ऑल अबाउट द 100%। तर अशा पद्धतीनं हे PCMचे होते। तसेच PCBला संबंध महाराष्ट्र राज्यातून
3,01,072 मुलं बसलेली, त्यातनं 2,82,734 मुलांनी पेपर दिले, म्हणजे 93.91% मुलांनी त्या ठिकाणी पेपर दिले आणि त्यातल्या टोटल 14 मुलांना 100% गुण मिळालेत. मागच्या वर्षी मी सांगतोय हे सरदेसाई सरांनी, दिलीप सरदेसाई सर ज्यांनी आयुक्त आहेत CET सेलचे, त्यांनी काल ही पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्र राज्यानं, आपल्या सचिवालयानं, शिक्षण मंत्र्यांनं CET सेलवर खूप चांगला कंट्रोल ठेवलेला आहे. त्यामुळे CET सेलचे पेपर ऑनलाईन पण होतात, ते शिफ्टमध्ये होतात, त्यामुळे मुलांना मार्क्स पण चांगले मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही प्रकारचं पेपर लिकेज आपल्या CETमध्ये होत नाही. त्यामुळे ही बातमी आपल्या सगळ्यांसाठी चांगली बातमी आहे की आपण CETवरती विश्वास कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आमची अकॅडमी, आमचं काउन्सिलिंग डिपार्टमेंट, विद्यासेतू काउन्सिलिंग डिपार्टमेंट, आम्ही 5वी ते 10वी मुलांना काउन्सिलिंग करतो फाउंडेशनसाठी आणि त्यांना शिक्षण पण इथे चांगलं देतो. 11वी 12वीला आम्ही CET, JEE, NEET, NDAसाठी काउन्सिलिंग करतो. इथंच आपल्या अकॅडमीमध्ये टीचिंग त्यांना रेसिडेन्शियल पण बॅचेस आहेत, नॉन रेसिडेन्शियल पण बॅचेस आहेत, अशा पद्धतीचं नियोजन करतो. आणि एवढंच नाही तर आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी 12वी नंतर ॲडमिशन इंजिनिअरिंगला कुठे घ्यायचं, डिग्रीला, डिप्लोमाला, फार्मसीला घ्यायचं, ॲग्रीला घ्यायचं असेल, हॉर्टीला घ्यायचं असेल, डिफेन्समध्ये जायचं असेल NDAला, तर सगळ्या फील्डमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी काम करते. जर तुम्हाला आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीकडून काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा. थँक्यू.